मास निमित्त अखंड शिवनाम सप्ताह परमपूज्य राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज श्री क्षेत्र भक्तिस्थळ तालुका अहमदपूर जिल्हा लातूर अखंड शिवनाम सप्ताह कीर्तन महोत्सव परमरहस्य पारायण सोहळा प्रेक्षेपण आपलं आवडतं मराठी हॉटस्पॉट पुनर्प्रेक्षेपण गजर कीर्तनाचा आपुले कल्याण व्हावे ज्याचे चित्ते. काय सांगितले अप्पा शिवदास माऊलीनं प्रथम चरणामध्ये काय सांगितलं बघा, थोडंसं लक्ष द्या. आपुले कल्याण कुणाचे? तुमचे आमचे. व्हावे ज्याचे चित्ती. चित्त म्हणजे हे शरीर. पाहिजे का कल्याण? पाहिजे का तुम्हाला हित? पाहिजे का साधायचं असेल तर माझ्या राष्ट्रसंत माऊलीनं आज वयाचे 104 वर्षे समाजासाठी खर्च केले. महाराज किती? 4. संसार केले का? माझ्या राष्ट्रसंत माऊलीचा इतिहास सांगावा तेवढा कमी आहे महाराज. 5 ग्रॅमची असो 1 ग्रॅमची जर अंगठी तुम्ही दान केलात 5 मिनिटांमध्ये परत तुमच्या हातात देतात. त्याचं नाव आहे राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर. संत जन्माला आली, संतांनी कार्य केलं, कल्याण आपलं स्वतःचं कल्याण करून घेतलं. ते त्या शिवाच्या पायामध्ये देवाच्या नामस्मरणामध्ये त्या आनंद कोटी ब्रह्मांड नायकाला प्राप्त करून घेण्यासाठी आपलं जीवन खर्च केलं. मग मला सांगा सज्जन माय बाप, आपल्याला आज शिवदास माऊलीनं काय सांगितलेलं आहे? आपुले कल्याण व्हावे ज्याचे चित्ती त्याने शिवा प्रती शरण जावे. प्रत्येक संतानं कल्याणाकरिता अनेक मार्ग सांगितले, परंतु आमच्या शिवदास माऊलीनं जर तुमच्या जीवनामध्ये कल्याण करून घ्यायचं असेल तर नामाचं महत्व सांगितलं. नामस्मरे त्याच्या रूप
एकदा भेटी देऊ धावे. काय सांगितले बघा शिवदास माऊलीनं. नामस्मरे त्याच्या रूप लागे पाटी, नामस्मरे त्याच्या रूप लागे पाटी. ज्याच्या मुखामध्ये देवाचं नामस्मरण आहे त्याला देवाजवळ जायची गरज नाही महाराज. देव त्याच्या, कारण शिवदास माऊलीनं प्रमाण देत असताना अनेक गोष्टीच्या माध्यमातून शिवपाठामध्ये नामाचं अनेक गोष्टीच्या माध्यमातून हित सांगितलेलं आहे. मग त्याप्रमाणे आपण चालू लागलो का आप्पा? नाही, कारण संतांना हा जन्म कळाला आणि वळाला सुद्धा. म्हणून आज संतांना उगाच संत होता येतं का महाराज? ज्यांना जीवन कळतं, ज्यांना खरा देव मिळतो तोच माणूस संत होऊ शकतो. तुम्ही आम्ही संत होणं शक्य नाही महाराज. शिवदास माऊलीने एवढे अभंग लिहिले, तुम्ही आम्ही लिहू शकतो का? नाही महाराज. कारण आमच्या शिवदास माऊलीने जर तुमच्या जीवनामध्ये जसं आमच्या राष्ट्रसंत माऊलीनं आपलं जीवन या समाजासाठी जागृत करण्याचं काम केले आणि अवघ 104 वर्ष वय कुणासाठी खर्च केले अप्पा? तुमच्या आमच्यासाठी. काय गरज होती? एवढं शिक्षण झालं तर मला डॉक्टर होते. कुठं अहमदपूर सारख्या शहरामध्ये डॉक्टरचा दवाखाना टाकून कमवतात. मला नसतं का अप्पा? किती पैसा आहे डॉक्टरकडे? सगळ्यात जास्त कमाई कोणाचे? डॉक्टर लोकांचे. मग माझ्या आप्पांना जन्म कळाला. नाही रे नाही म्हणले, हा जन्म पैसा कमवण्यासाठी नाहीये. हा जन्म कशासाठी आहे? जो झोपलेला समाज आहे त्यांना जागृत करण्याचं काम या राष्ट्रसंत माऊलीनं आज समाजासाठी 104 वर्ष दिले. मग आपण समाजासाठी किती देऊ लागलो? वर्षातले दिवस किती? 365. 104 वर्ष, 104 दिवस तर आपण समाजासाठी देऊ लागलो का? नाही महाराज. कारण जर आपल्याला हित साधायचं असेल, आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्यायचं असेल तर त्या अनंत कोटी ब्रह्मांड नायकाला शरण गेलं पाहिजे. त्याने शिवाप्रती शरण जावे. मग हे शरण कोण गेलं? संत गेले. मग आमचे शिवदास माऊली एका जागी सांगू लागले बघा, अनेक माध्यमातून सांगू लागले. शरण जाण्याच्या अनेक गोष्टी आमच्या संतांनी सांगितले. कशासाठी शरण जावं लागतं? कारण आजकाल बघा तुम्ही, कुठं तर शरण गेल्यावर माणसाच्या सुखाची प्राप्ती आहे. कालची घटना सांगतो. मला लातूरमध्ये एका अडवलं महाराज ट्रॅफिकवाल्यानं. त्यांना म्हणला महाराज लायसन सर्व आहे. मग कशा वाचून धरलं तर गाडीची पियुशी नव्हती. मग मी म्हणलं बाबा गाडीची पियुशी नाही. मग तिथं शरण गेलो. काय केलं? शरण गेलो. महाराज म्हणलं मी खोटं बोलत नाही, मी महाराज माणूस आहे, माझ्याकडे पियुशी नाही, मला सोडा. मग मी शरण गेलो. त्याने मला काय केलं? सोडून दिलं. म्हणून सज्जन मायबाप आपलं जर कुठं कल्याण करून घ्यायचं असेल तर कुठं तरी शरण जायला शिका. तिथं आपलं हित आहे. हित करण्यासाठी आमच्या शिवदास माऊलीनं सांगितले, आपुले कल्याण व्हावे ज्याचे चित्ती त्याने शिवाप्रती शरण जात. मग कुणा कुणाला कल्याण करून घ्यायचं असेल ते सांगितले दुसऱ्या चरणात. कल्याणी स्वरूपी कल्याणी रमणी कल्याणी स्वरूपी कल्याणी कल्याणी स्वरूपी कल्याणी रमणा कल्याणी स्वरूपी कल्याणी रमणा कल्याणी स्वरूपी कल्याणी रमणा कल्याणी
कल्याण स्वरूपी कल्याणी रमण नाम ही कल्याण प्रदजाचे. प्रद सांगितलं, त्याची व्याख्या सांगितली महाराज. जर तुम्हाला कल्याण करून घ्यायचं असेल, कल्याण स्वरूपी कल्याणी रमण नाम ही कल्याण प्रदजाचे. सर्वांची व्याख्या जर काय सांगितलं असेल, या जीवनामध्ये हित साधून घ्यायचं असेल, त्यासाठी काय सांगितलं? सर्व साधनात नाम असे सार, आणि किती वारंवार सांगावे हो. कारण ज्याच्या मुखामध्ये देवाचं नामस्मरण आहे, त्यालाच हे हित साधता येतं. मग आमच्या संतांना, कुण्या संतांना, या देशातल्या कुण्याही संतांना घ्या महाराज, कुठलेही संत घ्या, त्या संतांना जन्म कळाला, आणि जन्म कळाला वळाला म्हणून तर अभंगाची रचना केली महाराज. अनेक अभंग त्यांच्या बुद्धीला सुचली. कारण आमचे लक्ष्मण महाराज काय सांगतात बघा, खरंच या जीवनामध्ये जर गुरुची कृपा झाली, लक्ष्मण महाराज सांग, सद्गुरूने कृपा केली, सद्गुरूने कृपा केली, चित्त ममताई नेली, चित्त ममताई नेली, चित्त ममताई नेली. सद्गुरूने कृपा केली, चित्त ममताई नेली, चित्त ममताई नेली. काय सुंदर प्रमाण आहेत महाराज. सद्गुरूने कृपा केली, चित्त ममता ही गेली, आता झालो मी निर्भय, बळकट धरिले गुरुपाय. हे कोण सांगू लागले? मी नाही, आमचे लक्ष्मण महाराज सांगू लागले. जीवनामध्ये जर गुरुचा संवाद झाला, तर त्याच गुरुच्या रूपानं तो गुरु आपणाला त्या देवाची वाट दावतो. देवाकडे जाण्याचे मार्ग अनेक आहेत महाराज. जीवनामध्ये चालत असताना जसं आपण ज्या वाटेनं जातो, ते वाटेचा आपल्याला देह प्राप्त करायचा आहे, तसं देवापासून जाण्याचे मार्ग दावणारा देव म्हणजे कोण? म्हणून तर आमच्या बालाजी महाराजांप्रमाणे गुरुदेवाचाही देव कळे घेता अनुभव, अशी गुरु माऊली तुमच्या आमच्या सहवासामध्ये आली. सदानंद गुरु बघा, या संप्रदायाचं महत्व सांगत असताना इसवी सन 9 मध्ये, फक्त 9 मध्ये, 2009 मध्ये नाही, इसवी सन 9 मध्ये महान व्यक्ती जन्माला आले या संप्रदायामध्ये. त्याचं नाव आहे जगद्गुरु फलसिद्ध स्वामी महाराज. हे महात्मा बसवानाच्या अगोदर जन्माला आले. नंतर 4 वर्षाचा काळ गेला, नंतर कोण जन्माला आलं महाराज? जगत ज्योती महात्मा बसवांना जन्माला आले. कारण सांगायचं तात्पर्य असं, या संप्रदायामध्ये प्रत्येकी 4 वर्षाला एक महान दिव्य आत्मा, तुमच्या 400 वर्षाच्या नंतर एक दिव्य आत्मा या ठिकाणी जन्म घेतो. 12व्या शतकात 4 वर्षाच्या नंतर महात्मा बसवांना जन्माला आले. नंतर 4 वर्षाच्या नंतर कोण जन्माला आलं? आमचे समाधी विधाते कपिलाधार निवासी शिवयोगी संत शिरोमणी मन्मथ माऊली जन्माला आले. लक्ष्मण महाराज जन्माला आले. नंतर 4 वर्षाच्या नंतर कोण जन्माला आलं? माझे राष्ट्रसंत माऊली जन्माला आले महाराज. आता सज्जन मायबापानो, जर आपणाला या अशा राष्ट्रसंत माऊली सारख्या संतांचा, गुरु माऊलीचा जर जन्म पाहायचा असेल तर ते शक्य नाहीये. तुम्हा आम्हाला तर शक्य नाही महाराज. त्याकरिता आपणाला या जीवनामध्ये अशा राष्ट्रसंत माऊली संख्या संत पाहायचा असेल, देव पाहायचा असेल, तर 400 वर्षाचा काळ जाऊ लागतो महाराज. तेव्हा एक महान दिव्य आत्मा या ठिकाणी जन्माला येतो. म्हणून आपलं जे कल्याण 12व्या शतकात महात्मा बसवेश्वर या कलियुगात
शिवलिंग शिवाचार्य शतनाथ महात्मा बसवेश्वर कलियुगामध्ये शिवलिंग शिवाचार्य शिवभक्तीचा प्रचार केले शिवभक्तीचा प्रचार केले माझ्या देहाला लिंग बांधिले शिवलिंग शिवाचार्य गुरुवार्या माझ्या देहाला लिंग बांधिले शिवलिंग शिवाचार्य गुरुवार्या माझ्या देहाला लिंग बांधिले 12व्या शतकात महात्मा बसवेश्वर कलियुगामध्ये शिवलिंग शिवाचार्य काय केले आमच्या माझ्या राष्ट्रसंत माऊलीनं माझ्या देहाला लिंग बांधले आणि त्या दिवसापासून मी कोण आहे कोण्या धर्माचा आहे काय करू लागलो हे आपणाला कळालं आधी कळालं होतं का महाराज नाही कारण मायबापानो आपला जो धर्म आहे त्या धर्माप्रमाणे चालणं आपलं हे काम आहे महाराज कारण या राष्ट्रसंत माऊलीनं या ठिकाणी जन्म आपल्यासाठी खर्च केले आणि आपल्याला जागृत करून या देहाला लिंग स्थापन करून सांगितले मी जी शिकवण दिलेली आहे त्या शिकवणीप्रमाणे तुम्ही चाला म्हणून सज्जन मायबाप त्या गुरु माऊलीच्या आशीर्वादानं आज या ठिकाणी तुम्ही आम्ही ही सुखी संसार सुखी जीवन जगत आहात म्हणून अशा गुरु माऊलीचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे म्हणून तर मायबाप आमच्या शिवदास माऊलीने सांगितलं बघा धन्य धन्य गुरु माय धन्य धन्य गुरु माय धन्य त्या राष्ट्रसंत माऊलींचे गुरु पाय आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले नामाचं महत्व सांगत असताना आज त्या गुरु माऊलीचा आशीर्वाद बघा ही सेवा माझी नसून साक्षात गुरु माऊलींचा प्रसाद माझ्या पाठीशी आहे आणि त्याच गुरु माऊलीचा आशीर्वाद बघा आज माझं भाग्य एवढं मोठं नाही महाराज कारण आमच्या पाटलासारखे ज्ञानवंत व्यक्ती ज्यांच्या हाताला हात धरून आम्ही भजनामध्ये आलो आज दोन शब्द सांगण्याचा प्रयत्न त्या गुरु माऊलीच्या समोर आम्ही करत आहात हे कुणाचं श्रेय सगळं श्रेय आमच्या या गुरु माऊलीला आमच्या आईला जाते आज देखील
आज देखी येले पाये आज देखी रे पाय आज देखे रे संतांना सुद्धा महत्व कळालं महाराज. प्रत्येक गोष्टीला महत्व देऊन सांगितले. धन्य धन्य गुरुमाय आज देखी येले पाय तुझ पाहता मावली पाप ताप दैन्य गेले. तुझे वचनी अमृत. संतांच्या गुरुमाऊलीच्या मुखामध्ये काय असतं हो? अमृत असतं. आणि तेच अमृत आपण श्रवण केलं तर, नाहीतर आज जगापुढे एक महान संकट आहे महाराज, आपल्या समोर आहे महाराज. मग हे संकट दूर करायचं असेल तर आमच्या शिवदास माऊलींनी याचा सुद्धा उपाय सांगितला. भवरोगावरी दिव्य रसायन औषध हे जाण शिवनाम. काही कोणतंही हित साध्य करा त्याच्यासाठी नाम, आणि या नामापासून आपलं कल्याण आहे, या जीवनाचं कल्याण आहे जे संतांनी साध्य केलं. तुम्ही आम्ही करायचं आहे म्हणून एकदा प्रेमानं या अनंत कोटी ब्रह्मांड नायकाचं भजन करूया. राहिलेल्या 2 चरणाचा भावार्थ थोडक्या वेळामध्ये संपूर्ण आपल्याला कीर्तनाला विराम द्यायचे आहे. शंकर उमा शिवाहार 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 शिवाहार
आपुले कल्याण व्हावे ज्याचे चित्ती, आपुले कल्याण व्हावे ज्याचे चित्ती, तेने शिवा प्रति शरण जावे, कल्याण स्वरूपी कल्याणी रामाना, नाम ही कल्याण प्रदजाचे. शिवदास माऊली या 2 चरणामध्ये कल्याण आपल्या जीवनाचं हित सांगितलेलं आहे. स्वतः ते सांगतात, जसं आम्ही आमचा जन्म याच मृत्यू लोकामध्ये मिळाला. कारण महाराज बघा, आमच्या संतांना सांगितलंय प्रत्येकाला यायचंय, प्रत्येकाला जायचंय. मग जायचं तर आहे, काय करायचं? हित साधायचंय, कल्याण करून घ्यायचंय. आणि कल्याण केल्याच्या नंतर याच जीवनामध्ये नाम घेतल्याच्या नंतर खऱ्या सुखाची प्राप्ती आहे. शिवदास माऊलीला सुख सुद्धा कळालं, अनेक गोष्टी कळाल्या. सांगितलं महाराज, जरी सुख व्हावे जीवा, तरी शरण जावे शिवा, काया वाचा आणि मन करी देवाशी अर्पण. जर तुम्हाला कल्याण आणि सुखाची प्राप्ती करून घ्यायचा असेल तर त्या अनंत कोटी ब्रह्मांड नायकाकडे जाण्याचे मार्ग म्हणजेच त्याचं नाव आहे नाम. कारण आम्ही संसार करू लागलो. या संसारामध्ये संसाराची व्याख्या लिहित असताना आमचे शिवदास माऊली सांगतात, शिवदास म्हणे असार संसार, शिवनाम सार तया माझी. मग सांगतात, जर तुम्हाला हा जन्म मिळाला तर शिवपाठाच्या अनेक माध्यमातून नामाचं महत्व सांगतात. न कळोनी अर्थ पाठ करी भावे, तोही ज्ञान पावे शिव कृपे. जर काही जर तुम्हाला जन्म कळाला नसेल, तर काही जर येत नसेल, तर सदा नामाचं महत्व तुम्हाला कळालं पाहिजे. तुमच्या घरामध्ये मुखामध्ये देवाचं नामस्मरण असलं पाहिजे. म्हणून आमचे मनमत माऊली सुद्धा नामाचं महत्व सांगतात. धन्य तयाचा संसार जेथे गजर नामाचा. अनेक संतांनी नामाचं महत्व सांगितलंय. मग आम्हाला नाम कळालं पाहिजे. आणि हे नाम घेत असताना आमच्या शिवदास माऊलीनं 3ऱ्या चरणामध्ये शिवाचे तू नाम करिता स्मरण, शिवाचे तू नाम करिता स्मरण, शिवाचे नाम करिता स्मरण, शिवाचे शिवाचे नाम करिता तिसऱ्या चरणामध्ये शिवदास माऊली सांगू लागले, शिवाचे ते नाम करिता स्मरण, शीघ्रचे कल्याण होय त्याचे. थोडं तरी कल्याण होतं का आप्पा? सांगितले का नाही? शीघ्रची म्हणजे थोडं तरी तुमचं हित आणि कल्याण याच्यामध्ये आहे. कारण तो अनंत कोटी ब्रह्मांड नायक देवादी देव महादेव एक असा देव आहे महाराज. 33 कोटी देवांपैकी एक आगळा वेगळा देव. त्या देवाला बघा साधी भोळी भक्ती भोळ्या भावानं त्या देवाला पूजावं लागतं महाराज. कुणाला? या शंभू महादेवाला. कारण
या देवापाशी काय आहे बघा, देण्यासाठी भरपूर काय आहे महाराज. कारण सुखाची व्याख्या सांगत असताना संतांनी सांगितले सर्व सुखाचे भांडार तो हा पार्वतीचा जसं आपण मार्केटमध्ये अनेक भांडार बघतो, वस्त्र भांडार, भांड्याची दुकानं, अनेक दुकानं बघतो, तसं नामाचं हित साधून घ्यायचं असेल तर एकच भांडार आहे, त्याचं नाव आहे सर्व सुखाचे भांडार. तो हा पार्वतीचा वर, तो अनंत कोटी ब्रह्मांड नायक खऱ्या सुखाची प्राप्ती करून देण्यासाठी आपणाला बसलेला आहे. मग त्यांच्या जवळ जाण्याचे अनेक मार्ग सांगितले, त्यापैकी नाम. आता बघा, आपलं शरीर शुद्ध करण्यासाठी जसं आपण रोज स्नान करतो, काय करतो, हे शरीर, आपल्या शरीरावर काय मळ जाता येता मळ बसतो, आपण सकाळी सकाळी धुतो. मग शरीर शुद्ध करण्यासाठी स्नानाची गरज आहे, संसार सुखी करण्यासाठी कुठंतरी दानाची गरज आहे. तसं हे जीवन मिळालेलं जीवन शुद्ध करण्यासाठी नामाची गरज आहे. शिवाहर मला एकानं सहज प्रश्न केला, महाराज एवढे कीर्तन सांगून तुमचा काय फायदा आहे म्हणला. मी म्हणलं असं कसं प्रश्न विचारलो तुम्ही. त्यानं म्हणला तुम्ही कीर्तन करून सुद्धा तुम्हाला यम नेणार आहे आणि आम्ही न कीर्तन भजन करून सुद्धा आम्हाला यमच नेणार आहे म्हणला. मला बरोबर आहे म्हणले त्याला, बरोबर आहे म्हणल्यावर त्याला हित सांगितलं. तुला एक उदाहरण देतो बाबा माऊली, तुमचं उत्तर बरोबर आहे, मला राग नाही याच्यामध्ये, प्रश्न तुमचा बरोबर आहे, उत्तर आता मी सांगतो म्हणला. आम्हाला सुद्धा येमच नेणार आहे, तुम्हाला येम नेणार आहे, पुढलं कोणी पाहिलेलं नाही, त्याच्यात फरक आहे म्हणलं. आता मी कीर्तनकार, तुम्ही साधे व्यापारी माणूस, तुम्ही मला प्रश्न टाकला, मी तुम्हाला उत्तर देणार. उत्तर देणारा म्हटल्याच्या नंतर मी त्यांना उत्तर दिलं, तुम्हाला सुद्धा येम नेणार आहे, आम्हाला सुद्धा येम नेणार आहे, त्याच्यामधला फरक सांगतो म्हणलं. आम्ही नाम घेतो गादीवर थांबून, भजन करतो, रात्रभर भजन करतो, गावोगावी फिरतो संसार सोडून. त्याचं महत्व असं सांगतो, समजा एक मांजरीन अशी चालली, मग त्या मांजरीनीची पिल्ली तिनं कुठंतरी कोपऱ्यात ठेवते आप्पा, आणि तिला बोकात त्रास दिला की ती पिल्ली उचलून दुसरीकडे नेऊन ठेवते. कसं ठेवते, तोंडात धरून. मग तोंडात आपली पिल्ल धरते मांजरीन, त्या पिल्लाला दात हाणते का. समजा ती मांजरीन पिल्ल घेऊन चालली आणि पिल्ल तिच्या तोंडामध्ये आहे, समजा त्या मांजरीला जर समोर उंदीर दिसला तर ती मांजरीन काय करते, त्या उंदरावर झाप टाकते आणि ती उंदीर का नकामध्ये धरते, बरोबर आहे, कुठं पायाच्या नकामध्ये, आणि पिल्लू कुठं धरते, तोंडामध्ये, आणि अशी लुळवीत घेऊन जाते उंदराला बी पिल्लाला बी. उंदीर खाली कुठं राहते, तिच्या नकामध्ये. मी त्याला ती महत्व सांगितलं. आम्ही नाम घेतो, आम्हाला येम तोंडात धरून नेतो, पण दात हाणत नाही. आणि तुम्ही नाम घेत नाही ना, तुम्हाला येम कसा नेतो, त्या उंदरावने नेतो. शिवार ज्याला नामाचं महत्व कळालं, त्याला कल्याण त्याचं जीवनामध्ये, त्याला जीवन कळालं. असंच एकाने मला प्रश्न टाकला, तुम्ही चालत्या बोलत्या या माणसामध्ये देव पाहिला पाहिजे, या सर्व माणसामध्ये देव आहे, तुमच्यामध्ये देव आहे, आमच्या सदानंद गुरुजीमध्ये देव आहे, इकडे कृष्णा महाराजाकडे आहे, आमच्या संघ महाराजाच्या अंगात देव आहे, इकडे सर्वांच्या अंगामध्ये देव आहे, मग तुम्ही मंदिरात जाऊनच का बरं भजन करता म्हणलं मला एका. अरे बापरे म्हणलं, काय प्रश्न विचारतात लोक, काही सांगता येत नाही. मंदिरातच जाऊन कीर्तन का बरं करता म्हणलं. मी त्याला असं सांगितलं, बाबा हा जो वारा आहे, वारा बघितला का आप्पा, पाहिलंय कधी, दिसत नाही ना, वारा म्हणजेच देव आहे. मी त्याला उत्तर दिलं. आता हा वारा सुटलाय, त्याला म्हटलं हो बरोबर आहे. मग या वाऱ्याचा आनंद इथं उन्हामध्ये थांब म्हणलं मी त्याला, उन्हामध्ये थांबला. मग या वाऱ्याचा आनंद तुला उन्हामध्ये येऊ लागलाय का, त्यानं म्हणलं नाही, जरा सावलीत ये म्हणलं. सावलीत आला, आणि सावलीत आल्याच्या नंतर आता वाऱ्याचा आनंद तुला येतोय का, हो महाराज येतोय. तसं देव प्रत्येक माणसात आहे, खरा देव मंदिरात आहे, म्हणून मंदिरात जाऊन कीर्तन करावं लागतंय म्हणलं. शिवार पुण्या टायमाला लोक काय प्रश्न विचारतात, महाराज काय सांगता येत नाही. म्हणून सज्जन मायबापानो, हे हित साधायचं असेल, आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्यायचं असेल, तसं आमच्या शिवदास माऊलीनं 3 चरणामध्ये खूप महत्व असं कल्याण सांगितलेलं आहे.
आणि आमचे शिवदास माऊली शेवट काय सांगतात शिवदास म्हणे कल्याण दायक 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 असे माझा एक शिवाची तो असे माझा एक शिवाची तो देव असं माझा असे माझा शिव असे माझा एक असे माझा
हरे राम पादनी हरे राम पादनी हरे राम पादनी पानी दे मगरी पानी दे मगरी पानी दे हरे राम पानी हरे राम पानी पानी दा मगरी पानी दा मगरी पानी पानी दा धनी हरे राम Ramanisa, Ramanisa, Ramapanisa, Tanida Pamagari, Tanida Pamagari, Tanida Pamagari, Ramapanisa, Ramapanisa, Ramapanisa. Asima Zayeko, Shiva Sita, Asima Zayeko, Shiva Sita, Shiva Dasavare. शिवदास मने कल्याण दायक क्या बात असे माझ एक शिवची तो एक शिव आहे, ब्रह्मांडाचा मालक आहे, जो आपल्या जीवनामध्ये कल्याण करणार आहे. आम्ही आप्पाच्या जवळ नेहमी बसायचो. जीवनामध्ये सांगत असताना असा योग येणं, प्रवासामध्ये असा योग येणं महत्वाचं आहे महाराज. आप्पा सांगायचंय, आप्पाचं एकच ध्येय होतं महाराज, जीवनामध्ये आल्याच्या नंतर साध्य करायचं. आम्ही अमृतावणी आम्ही त्यांचे शब्द आमच्या मुखामध्ये घ्यायचं. आप्पाचं एकच ध्येय नेहमी सांगायचे, प्रत्येक कीर्तनकारानं वर्षाला एका गावामध्ये सप्ताह उभा केला पाहिजे, तरच संप्रदाय वाढेल. काय? प्रत्येक कीर्तनकारानं वर्षाला एका नवीन गावामध्ये सप्ताह चालू करायचं. म्हणून तर पाटील आता आमच्या नळेगाव इलाक्यामध्ये मी 4 सप्ताह उभा करणार आहे. आप्पांनी सांगितलं वर्षाला एक, आमदा 4 तयार झाली महाराज. कशामुळं? कारण त्यांना राष्ट्रसंत माऊली कळाले. प्रत्येक कीर्तनकाराला विनंती आहे, आप्पाचं एवढं ध्येय होतं की प्रत्येक पुण्यानं संप्रदायामध्ये आपल्या ज्या गावामध्ये समाज आहे त्या गावामध्ये जाऊन प्रत्येक कीर्तनकारानं एक तरी सप्ताह वर्षाला वाढवावा, हे ध्येय आमच्या आप्पांचं होतं. आणि सज्जन मायबापानो, त्यांच्याच या पावनभूमीमध्ये अधिक मासानिमित्त चालत आलेला हा अखंड शिवनाम सप्ताहाचा 2रा दिवस. आणि महत्त्व सांगत असताना मला एवढंच सांगायचं आहे, हा संप्रदाय त्यांच्यामुळे उदयास आला आणि हे हित साधण्यासाठी त्यांनी सांगितलं. आणि आमचे आप्पा सांगायचे, वाढवलो की सदाचार, सद्विद्येचा भडीमार, हो सर्वत्र साचार, हाची प्रसाद आवडे, सांगायचे आम्हाला नेहमी. म्हणून सज्जन मायबापानो, प्रत्येकानं वर्षाला संप्रदाय वाढला पाहिजे, गावोगावी सप्ते झाले पाहिजे. आणि आमच्या आप्पाने जी आम्हाला वाट दावलेली आहे त्या वाटनं आम्ही चालण्याचं काम करायचं. कारण ते साक्षात आज आमच्या समोर गुरु, कारण देव म्हणून ते आमच्या समोर आहेत. त्यांची कृपा असंच आमच्या जीवनामध्ये असावी आणि आमचं जीवन असंच कल्याण होत जावं. आमच्या जीवनामध्ये झालं बघा, थोडासा चमत्कार सांगतो. सदानंद गुरुजी अप्पा आता हे आमच्या गावातले साक्षीदार. अखंड शिवनाम सप्ताह 12 वर्ष झाला बालाजी महाराज. आमच्या शिवलिंग पाटलाच्या समोरचा इतिहास आहे. आज गादीवर थांबलो, हे चमत्कार कोणाचा आहे? राष्ट्रसंत माऊली, त्यांच्यामुळे कीर्तनकार घडले महाराज. आज मुखामध्ये नामस्मरण आहे आणि साक्षात्कार कसा झाला, कल्याण करून घ्यायचं असेल तर नामाचं महत्व सांगितलं. माझ्या मुखामध्ये गेली 12 वर्ष नामस्मरण आहे आणि त्याच नामस्मरणाचा चमत्कार म्हणून शिवलिंग पाटील 1 महिना झालं माझ्या पोटाला
पुत्ररत्न म्हणून शिवदास माऊली जन्माला आले. शिवहार शिवहार हा इतिहास तुमच्या समोर कशा पायी ठेवलो, कारण नामाचं महत्व म्हणून माझ्या पुत्राचं या ठिकाणी मी नाव ठेवलं शिवदास. शिवदास माऊली साक्षात माझ्या पोटाला आले आणि तो इतिहास मला काल परवा दिवशी या ठिकाणी गुरुच्या साक्षीनं घडला महाराज. म्हणून आज आमच्या आप्पाचा प्रचार या ठिकाणी फेसबुकच्या लाईव्हच्या माध्यमातून आमचे मनमता पाटांगे सर असतील, ते शिवकुमार स्वामी असतील, शेवाळकर महाराज असतील, अनेक आणि फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून व्याख्यान असो, शिवपाटावरील चिंतन असो, अभंगावर चिंतन असो, नामाचं महत्व आज फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून माझ्या राष्ट्रसंत माऊलीचं या ठिकाणी नाव अवघ्या जगामध्ये गेलं महाराज. दुबईमध्ये एक व्यक्त आहे. आपल्या भारत देशामध्ये 8 वाजले का तिथे किती वाजतात? 6 वाजतात. 6 वाजाय तो फेसबुक लाईव्ह होतो आणि आपल्या या व्याख्यानाचा आनंद तिथं बसून घेतो. ह्या मोबाईलच्या माध्यमातून आज आमच्या आप्पाचं नव्हे या सर्व संप्रदायाचं नाव जगाच्या पाठीवर आहे. मला जाताना एवढं सांगायचं आहे, जर हित आणि कल्याण साधायचं असेल, जे राष्ट्रसंत माऊलीनं, आमच्या मनमत माऊलीनं, संताने जे वाट आम्हाला दावली त्या वाटेनं आम्ही चालावं आणि आपल्या जीवनाचं कृतार्थ करून घ्यावं. या शब्दानं, या तोंडानं कोणाला वाकडं बोलू नये, अपशब्द आपल्या मुखामधून दुसऱ्याबद्दल जाऊ नये. हे जर आपण परिस्थिती टाळलो, जीवनामध्ये सुखाची प्राप्ती आणि कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून सज्जन मायबाप नित्य नेमानं पूजा असो, ज्याने त्यांनी आम्हाला जी शिकवण दिली आणि त्या शिकवणीप्रमाणे तुम्ही आम्ही चालावं, एवढंच आमच्या मंगलमय प्रसंगी मागून त्या राष्ट्रसंत माऊलीच्या कृपेनं आज मला ही सेवा मिळाली. माझं काहीतरी परमभाग्य. मुळे मायबाप होते ज्ञानी म्हणून लागलो या ध्यानी. शिवसंत लक्ष्मण महाराज म्हणतात, काहीतरी वडिलांचं पुण्य असलं पाहिजे तेव्हा आपण या गादीवर येतो महाराज. ही गादी मामूली गादी नाही महाराज. म्हणून सज्जन मायबाप हे भाग्य माझ्या वाट्याला आलं. तुमच्यासारख्या सज्जन मायबापाच्या समोर ज्ञान सांगण्याची प्राप्ती जी माझ्या गुरु माऊलीने या ठिकाणी दिली, ते 2 शब्द तुमच्या समोर सांगण्याचा प्रयत्न केलो. म्हणून अशा या दुसऱ्या दिवसाची सेवा सादर करीत असताना या सेवेकरता उपस्थित असलेले सर्व गायक वादक मंडळी, संप्रदायातील नामवंत कीर्तनकार आणि आमचे शिवलिंग पाटील असतील, या ठिकाणी बाबू अण्णा असतील, विनेकरी अप्पा, सर्व या ठिकाणी आमचे उदगीरून आले संघ महाराज, कृष्णा महाराज कोंडवून आलेले सर्व आमचे शिवांना, सर्व या ठिकाणी सुंदर अशा प्रकारचं नियोजन. बघा, एक थोडं मोठं संकट आपल्यावरती आलेलं आहे. जाता जाता एवढं सांगतो, कोरोना हा रोग अजून गेलेला नाही, आपल्या जवळच आहे. परंतु सज्जन मायबाप हा रोग असा रोग आहे, तुमचं जसं कर्म आहे तुमच्या सोबत येऊ लागलेला आहे. कळू लागले का महाराज? नाही. कारण या रोगापासून सावधान करायचं असेल तर सर्वांनी मास्क घाला, सॅनिटायझर सोबत असू द्या. कारण हे जीवन पुन्हा नाही, जेवढं सांभाळत तेवढं तुमच्या कल्याणाकरता आहे. म्हणून या ठिकाणी सुंदर अशा प्रकारचं नियोजन या मंडळाने केलेलं आहे, त्यांचं धन्यवाद देतो. आणि सुंदर अशा प्रकारची साऊंड सिस्टीम, सुंदर असं प्रकारचं नियोजन आणि त्या राष्ट्रसंत माऊलीच्या देव दरबारामध्ये ही माझी सेवा या ठिकाणी मी पूर्ण विराम देतो आणि तुम्हा सर्व सज्जनांना धन्यवाद देतो. अनंत कोटी ब्रह्मांड नायक पंचजगद्गुरु महाराजांना, राष्ट्रसंत माऊली वसुंधरा रत्न, अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक शिवप्रभू जगज्योती महात्मा बसवेश्वर, या ठिकाणी शिवयोगी संत शिरोमणी मनमत माऊली, शिव संप्रदायातील थोर संत आणि ज्या संप्रदायानं या महाराष्ट्रामध्ये, भारत देशामध्ये अनेक संप्रदाय चालतात, परंतु हा वीरशैव संप्रदाय एक असा संप्रदाय, या संप्रदायानं देवालाच नव्हे या देशाला सुद्धा महत्व दिले. म्हणून या पावन अशा भूमीमध्ये या भारत मातेला सुद्धा या ठिकाणी नतमस्तक होऊन ही झालेली सेवा माझे गुरुवर शंकरलिंग शिवाचार्य महाराज मठ संस्था शिराणपाळ, राष्ट्रसंत माऊली, पंचजगद्गुरु, तुम्ही सज्जन मायबाप, तुमच्या सर्वांच्या चरणी अर्पण करून मी माझ्या सेवेला विराम देतो. वाढवलो की सदाचार, सर्वितेचा भडीमार, हो सर्वत्र साचार, हाची प्रसाद आवडे आणि कही ऐसे करावे, सुखाचे मळे पिकावावे, आमूलाग्रणा सोनी जाय विघ्न विघ्न, ही माझे वाक्य पुष्पभुजा समर्पण हो श्री गुरुराज. मनमा शिवलिंग विनिमी बोधा श्री गुरु नागेशाजी,
श्री गुरु नागेशाशी श्री गुरु नागेशाशी गुरुराज माऊली पुरुषोत्तम व अधिक मास निमित्त अखंड शिवनाम सप्ताह परमपूज्य राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज श्री क्षेत्र भक्तिस्थळ तालुका अहमदपूर जिल्हा लातूर अखंड शिवनाम सप्ताह कीर्तन महोत्सव परमरहस्य पारायण सोहळा प्रेक्षेपण आपलं आवडतं मराठी हॉटस्पॉट पुनर्प्रेक्षेपण गजर कीर्तनाचा